मुठा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगर वासियांचं पुनर्वसन होणार आहे। त्यानुसार महानगरपालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आलं। एकता परिसरातील इमारतींमधील 1383 सदनिका तसंच 67 दुकानांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी जवळपास 698 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। नागपुरात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे। नागपूर, भंडारा, गोंदियाला पुढच्या 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर विदर्भात बाकीच्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। गणेशोत्सवात आणि गौरी आगमनाच्या दिवशीच पावसाचा जोर वाढल्यानं अनेकांची तारंबळ उडाली आहे। आज भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी झाला आहे। रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले आहेत। वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। साताऱ्यात आता रानभाज्या घरपोच मिळतात। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 150हून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केलाय। नैसर्गिकरित्या उगवलेल्या या रानभाज्या लोकांपर्यंत पोहोचाव्या हा यामागचा उद्देश आहे। करटोली, अळंबी, बांबूचे कोंब, घोळ, कुरडू, अंबाडी, अरवी, चिवळ अशा विविध रानभाज्या घरपोच दिल्या जात आहेत। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। तुरीचं पीक आता सुकत असल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। तुरीसोबतच सोयाबीन, कापूस आणि मूग या पिकांचंही नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। ॲपलने iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लॉन्च केला आहे। नव्या iPhone 16 Pro ची किंमत 1,19,900 रुपये आहे, तर iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपये असणार आहे। या फोनसाठी 13 सप्टेंबरपासून प्री ऑर्डर करावी लागणार आहे, तर 20 सप्टेंबरपासून हा फोन बाजारात उपलब्ध होणार आहे। कोकणातून परतीच्या प्रवासासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। 15 सप्टेंबरला मडगाव इथून सकाळी 9:30 वाजता रेल्वे सुटेल, तर त्याच दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला रात्री 11:45 पनवेलमधून मडगावला रेल्वे सुटणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 डब्याच्या 10 गाड्यांचं रूपांतर 15 डब्यात होणार आहे। 1 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे। याशिवाय 12 डब्याच्या फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे। यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना वेळेत प्रवास करता येणार आहे। सकाळी पनवेल ते CSMTला जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। नेरुळ स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता। तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहे। अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली, मात्र 15 ते 20 मिनिटं उशिरानं लोकल धावतात। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचा GR निघाला, मात्र त्यात अनेक त्रुटी असल्यानं नव्यानं सुधारणा करण्यात आली। नवीन GR लवकरच काढला जाणार आहे, अशी माहिती नवी मुंबई शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी दिली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावानं दारूबंदीचा ठराव केलाय। गावात अवैध दारूच्या विक्रीमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत महिलांनी दारूबंदी करण्याची मागणी केली होती, त्यानुसार सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। जयदीप आपटेला 4 सप्टेंबरला कल्याणमधून अटक करण्यात आली होती। 5 तारखेला त्याला मालवण कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळी त्याला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गेल्या 6 दिवसापासून बुलढाण्यात डायरियाची साथ आहे। गोमाल गावातील एका मुलाला डायरिया झाला होता, मात्र वेळेत रुग्णालयात दाखल करता आलं नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। त्याला त्या गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाहीये। आता झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि गावात जाण्यासाठी पक्का रस्ता तयार होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। चिकनगुनियाचा परिणाम हृदयाशी निगडीत आजारांवरही दिसून येतोय। आरोग्य क्षेत्राकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली। दम लागणं, छातीत दुखणं, पायावर चेहऱ्यावर सूज येणं ही लक्षणं हृदयाशी निगडीत आजारांवरील आहेत। त्यामुळे ही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। पंढरपुरात पुन्हा एकदा धनगर समाजाच्या वतीनं अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। यात 5 उपोषणकर्त्यांनी सहभाग घेतला। जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार धनगर समाजातील उपोषणकर्त्यांनी केलाय। मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची आज दुपारी बैठक होणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि कोर कमिटीतील इतर सदस्य हजर असणारे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे।
संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होणार असल्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर सरकारी योजनांचा देखावा साकारण्यात आला. या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो मात्र गायब आहे. अजित पवारांऐवजी श्रीकांत शिंदेंचा फोटो झळकतोय. ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात वांद्रे भागात भाजपनं लावलेल्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झालाय. नुकत्याच झालेल्या अमित शहा यांच्या दौऱ्यात देखील अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचं कारण बनली होती. त्यातच भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्यानं पुन्हा एकदा चर्चा रंगते. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आले होते. आमदार अमोल मिटकरी विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असतानाच हा प्रकार घडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार आणि 50 खोके अशी घोषणाबाजी केली. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू असतानाच त्यांचे पुतणे शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी यात्रा सुरू झालेली आहे. कण्हेरी इथे मारुतीरायाचं दर्शन घेऊन युगेंद्र पवारांनी यात्रेची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर ते माळावरची देवीचं दर्शन घेणार आहेत. पक्ष कार्यालयातही हजेरी लावणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमधील आमदारांबाबत आज एकत्रित सुनावणी होणार होती. आता सुप्रीम कोर्टात 18 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील रासा गावच्या महिलांनी पिण्याच्या पाण्यावरून आमदार संजीव रेड्डी बोटकुरवार यांना घेराव घातला. रासा गावात पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं पाणी विकत घ्यावं लागतं. या समस्येकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यानं संतप्त महिलांनी आमदारांना घेराव घातला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली. तसंच स्वतःच्या ताफ्यातील डॉक्टरला अपघातग्रस्त व्यक्तीचा उपचार करण्याच्या सूचना केल्या. अजित पवार पुणे दौऱ्यावर असतानाच पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली बाईक आणि रिक्षाचा अपघात झाला होता. अभिनेता वरुण धवननं आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी लालबागच्या गणेश मंडळाकडून वरुण धवनला पुस्तिका भेट देण्यात आली. मनोभावे दर्शन घेत वरुण धवन लालबाग राजाच्या चरणी लीन झाल्या. कोकणात आज घरोघरी गौराईचं धूमधडाक्यात पारंपरिक पद्धतीनं आगमन झालेलं आहे. खास गौरी आगमनाची गाणी गात पाणवठ्यावरून गौर घरी आणण्याची कोकणात अनोखी परंपरा आहे. तर काही ठिकाणी ताम्हणातून खड्याची गौर आणली जाते. आज गौराईचं आगमन आणि उद्या रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे. वसई तालुक्यातील नाळे गावात म्हात्रे भावंडांनी घरगुती गणपतीचा सुंदर देखावा साकारलाय. यात त्यांनी गणपतीसाठी गुजरातमधील गिरनार पर्वताचा देखावा तयार केलाय. या देखाव्यासाठी कागद, लाकूड आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला. अनंत चतुर्दशीपर्यंत हा देखावा भाविकांना पाहता येणार आहे. वाशिमच्या स्वरकुंज संगीत महाविद्यालयात गेल्या 14 वर्षापासून पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली जाते. यंदा खेळाच्या साहित्यापासून गणपती बाप्पा साकारण्यात आलाय. गणपतीच्या मुकुटासाठी सायकलचं हेल्मेट, तर कानासाठी बॅडमिंटनच्या बॅट्स, मुखासाठी बास्केटबॉलचा वापर करण्यात आलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसनं पिकअप व्हॅनला धडक दिली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खालापूरजवळ बस माडप बोगद्याच्या भिंतीवर आदळली. अपघातात एक जण ठार झालाय. बचाव पथकाने क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त दोन्ही वाहनं बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातात बसच्या समोरच्या बाजूचं नुकसान झालंय. नाशिकच्या पंचवटी करंजा परिसरात रात्री एका तरुणाचा खून करण्यात आला. अतुल सूर्यवंशी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. संशयित फरार आहे. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.